क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कापूस उत्पादकांना हेक्टरी तोटा, एसटीबीटी कापूस वाणाला परवानगी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन। शेतकरी संघटना रघुनाथ पाटील प्रणित, विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौटकर यांचा इशारा। जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना दिले निवेदन। केंद्र सरकारने जाहीर केलेली कापसाची आधारभूत किंमत शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च भरून काढण्यास पूर्णपणे अपयशी ठरली आहे। कापसाचा वाढता उत्पादन खर्च कमी करण्यासाठी एसटीबीटी तणनाशक सहनशील कापूस वाणाला शासनाने तात्काळ अधिकृत परवानगी द्यावी आणि लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी, या मागणीसाठी आज शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील प्रणित, विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत गजानन कौटकर यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना एकत्रित निवेदन देण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण विदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। निवेदनात नमूद केले आहे की महाराष्ट्र सरकारने वर्ष 2025-26च्या हंगामासाठी कापसाला प्रति क्विंटल 10,579 रुपये आधारभूत किंमत देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती। मात्र केंद्र सरकारने केवळ 8,110 रुपये भाव जाहीर केला। राज्य सरकारच्या शिफारसीपेक्षा तब्बल 2,469 रुपये कमी भाव मिळत असल्यामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलाय। उत्पादन खर्चही निघत नसल्याने विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेने केलाय। कृषी विभागाच्या भूमिकेवर शेतकरी संतप्त। सध्या कापूस शेतीमध्ये मजुरी आणि निंदणीचा खर्च अवाढव्य वाढलाय। एसटीबीटी कापूस वाणामुळे हा खर्च लक्षणीयरित्या कमी होतो। हातबलवून शेतकरी स्वतःचा खर्च वाचवण्यासाठी या वाणाची पेरणी करत आहेत। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी कृषी विभागाची भरारी पथके आणि प्रशासन तपासणीच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत। तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य नाकारून अन्नदात्याचा छळ केला जात असल्याचा आरोप लक्ष्मीकांत कौटकर यांनी केलाय। शेतकरी संघटनेच्या मुख्य मागण्या: केंद्र व राज्य सरकारने कापूस उत्पादकांचा खर्च भरून निघेल असा रास्त भाव द्यावा। एसटीबीटी कापूस वाणाला शासनाने तात्काळ रीतसर व कायदेशीर परवानगी द्यावी। शेतात एसटीबीटी कापूस लागवड करणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याची प्रशासकीय व कृषी विभागाकडून होणारी अडवणूक व छळ त्वरित थांबवावा। शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावे। एकीकडे कापसाला योग्य भाव मिळत नाही आणि दुसरीकडे खर्च कमी करणारे तंत्रज्ञान वापरू दिले जात नाही। कृषी विभाग आणि प्रशासनाने शेतकऱ्यांची ही कोंडी त्वरित फोडावी, अन्यथा शेतकरी संघटना रघुनाथ पाटील प्रणित संपूर्ण विदर्भात तीव्र आंदोलन उभे करेल असा इशारा विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौटकर यांनी दिलाय। हे निवेदन देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। एकीकडे शेतीचा उत्पादन खर्च हा भरून नाही निघत, म्हणजे जर का सरकारी आकडे जर बघितले 2025-26चे, तर राज्य सरकारने कापसाचा एकरी खर्च हा 10,679 रुपये दाखवला आहे आणि केंद्र सरकारने 8,110 रुपये भाव दिले। दरवर्षी 2,000-2,500ची याच्यात तफावत आहे, म्हणून ही शेती न परवडणारी झाली आहे। उत्पादन खर्चही हा भरून नाही निघत आहे आणि शासन हे मान्य करत आहे। तर अशा परिस्थितीमध्ये हा शेतकरी एकतर आत्महत्या करतो किंवा नवीन शोधाच्या याच्यात जातो आणि अशातच या शेतकऱ्यांनी शोधलं की जे नवीन तंत्रज्ञानाचा हर्बिसाइड टॉलरंट एसटीबीटी आहे, याला मागच्या 10 वर्षापासून शेतकरी परवानगी मागत आहेत। त्याच्यात बरेच आमच्या सहकार्यांवर गुन्हे पण दाखल झालेले आहेत। तर या बियाण्याला परवानगी द्यावी आणि जर कोणी हा शेतकरी लावत असेल तर हे अधिकारी लोक त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना गुजरातमध्ये नेतो। पूर्ण देश एक आहे, पूर्ण देशात कायदे एक आहे। ते गुजरातमध्ये मोठमोठे गोडाऊन आहेत, खूप मोठं प्रोडक्शन आहे, तिथं जाऊन पकडावं। तेच नाही तर राजस्थानमध्ये पण आहे, यूपीमध्ये पण आहे। मग इथं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना त्रास का? असा त्रास जर शेतकऱ्यांना होत असेल, अधिकारी जर देत असेल, तर आम्ही हे सहन करणार नाही। सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळे शेतकरी माय माऊली सगळे एकत्र होऊन यांना सडोकी पडो करून आम्ही सोडू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।